आजच्या सकाळच्या मननचिंतनात विजय संगीत गीत क्रमांक 96 आपण गाऊया कष्टी श्रमी भागलेल्या दीन मानवा. विजय संगीत गीत क्रमांक 96. कष्टी श्रमी भागलेल्या दीन मानवा, ख्रिस्तद्वारे मिळे तुला विसावा. कैसा मी ओळखू त्याशी शरण जाया. हाती पायी कुशी पायी आहे मस्तकी मुकुट शोभा द्यावया. काट्यांचा मिळाला मात्र घालाया. मी सोडिले नाही त्याची काय शेवटी. कष्ट जाता सदा होई विश्रांती. मज शरणागताला तोली कारणा. ऐसे नाही कल्पाती गणना. अतिथी संसखे खरी ख्रिस्त लेखा. तारलेले गाते जय जय. आजच्या पवित्र वचनाची सेवा सन्मान्य रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब करणार आहे. तत्पूर्वी मी प्रार्थनेसाठी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब तुम्हाला विनंती करणार आहे. कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करा. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक बार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. एक नवीन आणि सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला दिलास. परमेश्वरा, या दिवसामध्ये प्रभू आम्ही आपापले नित्य कामकाज करण्या अगोदर प्रभू तुझ्या चरणाजवळ बसून ही लहानशी भक्ती सहभागिता आम्ही घेत असताना प्रभू देव बापा, खरोखर आमच्या जीवनासाठी याचा लाभ व्हावा. आमच्या जीवनामध्ये प्रभू देवापा हे सर्व काही प्रभू तू जे आमच्या जीवनात आशीर्वाद दिलेले आहे ते प्रगट व्हावे. आणि परमेश्वरा, खरोखर तुझ्यामध्ये हा दिवस आमचा अतिशय चांगल्या रीतीने जावा. आम्ही तुझ्यासाठी जगावं, आम्ही तुझ्यासाठी उभं राहावं आणि तुझ्यासाठीच आम्ही काम करावं. या प्रकारच्या मनोवृत्तीने प्रभू आज आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येतो, तुला हाक मारतो, तुझं गुणगौरव करतो, तुझी स्तुती करतो. आज पुन्हा एकदा प्रभू आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे लावत असताना प्रभू तू आमच्यावर कृपा कर. ऐकण्यासाठी कान दे प्रभू देवापा आणि स्वीकारण्यासाठी चांगलं हृदय दे, पश्चातापी हृदय दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे तुझे दास प्रभू तुझ्या वचनातून बोलणार आहेत, रेव्हरंड जे एच पठारे, त्यांना तुझा स्पर्श कर आणि प्रभू त्यांच्यापासून आलेलं वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा आत्मा आणि जीवन असं तू होऊ दे. आज दिवसभर तू आमचा सांभाळ कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन आणि उपस्थित पाळक वर्ग, वडील वर्गाच्या वतीने मी सन्मान्य डॉक्टर जेवरिंद पठारे पाळक साहेबांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो व विनंती करेन की आपण वचनाची सेवा करावी. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम.
आज सकाळच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे, एक पूर्ण पुस्तक किंवा एक पत्र आहे, त्याचा आपण थोडक्यात मनन आणि अभ्यास करणार आहोत. योहानाचं 3रं पत्र, 1 ते 15 ही वचन आहेत, पण आपण 12 पर्यंत वाचू. योहानाने लिहिलेलं 3रं पत्र. प्रिय गायस, ह्याच तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याचकडून. प्रियबंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली. त्यावरून मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसरा कशानेही होत नाही. प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करीतोस ते विश्वासूपणाने करतोस. त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली व देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करशील. कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत. म्हणून आपण आशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ. मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही. यामुळे मी आलो तर तो जे कृत्य करीतो त्याची आठवण देईन. तो आम्हाविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बळबळ करतो, तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही. तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळीबाहेर घालून देतो. प्रिय बंधू, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. देमेत्रियाविषयी सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्ही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे. मला तुला पुष्कळ लिहायचे होते, पण ते शाईनी व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही. तर मी तुला लवकर भेटेन अशी मला आशा आहे. तेव्हा आपण समक्ष बोलू. तुला शांती असो. मित्रमंडळी तुला सलाम सांगतात. मित्रमंडळींना ज्याच्या त्याच्या नावाने सलाम सांग. देवा वाचलेली सत्य वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. आता या पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपल्याला 66 पुस्तकांचा आपण अभ्यास करत असताना, वाचन करत असताना लहान लहान जे पत्र आहेत त्यामध्ये सर्वात आता हे 2 नंबरचं पत्र आहे की जे सगळ्यात लहान आहे. 2रं पत्र आहे योहानाने लिहिलेलं, ते 12 वचनं आहेत, 13 वचनं, आणि या 3ऱ्या पत्राचे 15 वचनं आहेत. हे खाजगी पत्र आहेत आणि योहानाने आपल्या सहकाऱ्यांना, ज्या सहकाऱ्यांचा उल्लेख त्याने वारंवार केलेला आहे, आणि म्हणून आपण जर ह्या पूर्ण पत्राचा बारकाईने अभ्यास केला, खाजगी पत्र आहे आणि गायसला लिहिलेलं आहे. आता हा गायस जर त्याचा विचार आपण केला, प्रेषितांची कृत्ये 19-29 खाली रेफरन्स दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला समजतं. प्रेषित 19-29, रोम 16-23 आणि 1 करीन 1 अध्याय 14 वचनामध्ये यामध्ये लिहिलेलं आहे. प्रेषित 19-29 पौलाचा तो वाटेतला सोबती आहे. पौलच्या सेवा कार्यामध्ये, त्याच्या प्रवासामध्ये वाटसरू म्हणून नाही, परंतु असं म्हटलं की वाटेतले वाटेकरी, सहभागी त्याचे मित्र आहेत. आणि त्यापैकी 2 मासोदेनेकर हा गायस आणि अरिस्तार्क यांचा उल्लेख आहे. आणि या सेवेप्रित्यर्थ त्यांनी दिलेल्या साक्षीमुळं त्यांना तुरुंगवासामध्ये पण जावं लागलेलं आहे. तो म्हणतो की माझे सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा हा गायस. म्हणजे या पत्रामध्ये या गायसबद्दल योहानाने लिहिलेला आहे. हा फक्त माझं नाही, परंतु सर्व मंडळी. आता त्या काळामध्ये लोक चर्चेसमध्ये नव्हते, कारण बिल्डिंगा नव्हत्या. घराघरामध्ये
प्रार्थना सभा मंडळीची वर्शिप आराधना चालत होती आणि अनेक श्रीमंत लोक आपले मोठमोठे घरं त्यांनी मंडळीसाठी दिलेले होते. आणि गायसबद्दल असं म्हटलं आहे की हा इतका आदरातिथ्य करणारा होता, इतका पाहुणचार करणारा होता सर्व मंडळीसाठी. योहानासाठी जे फिरते सुवार्तिक आहे त्या काळामध्ये त्या सगळ्यांसाठी त्याचं घर उघडं होतं. आणि आदरातिथ्य करणारा हा गायस, त्याच्याबद्दल योहानाने उल्लेख केलेला आहे की तू अनोळखी लोकांचं, कारण ख्रिस्ताच्या सेवेसाठी बाहेर पडलेले जे लोक आहेत ओळखीचे नाहीत, परंतु ते प्रभूसाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनाही तो आपुलकीने जवळ करायचा, त्यांचा पाहुणचार करायचा, राहण्याची ती व्यवस्था करायचा. आता त्या काळामध्ये हॉटेल किंवा बाहेर लोक उतरत नव्हते, परंतु ख्रिस्ती जनांच्या घराघरामध्ये सहभागिता घेत. आता लोकांना भार पडू नये म्हणून आपल्याला माहीत आहे की अनेक जण आपला व्यवसाय करत, परंतु या गायसबद्दल अतिशय चांगलं वर्णन या योहानाने केलेलं आहे. तो वाटेतला त्याचा सोबती आहे, आतिथ्य करणारा आहे. आणि खास करून आपण त्याचा उल्लेख जर वाचला 1 कोरिंथी 1:14 क्रिस्प आणि गायस यांच्याशिवाय इतरांचा कोणाचा बाप्तिस्मा योहानाने केलेला नाही. हा योहान जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा अतिशय आवडता, अतिशय लाडका, जवळ उराशी टेकणारा आणि ज्याला भविष्यवाणी येशू ख्रिस्ताने म्हटलं तो मी येईपर्यंत असावं असं जर माझी इच्छा असलं त्याचं तुला काय, पेत्राला येशूने म्हटलं. त्या काळामध्ये अशी अफवा होती किंवा बातमी पसरली होती की आता योहान कधीच मरणार नाही. हा वयोवृद्ध झाला होता. इतका वयोवृद्ध असतानाही मंडळात त्याचा फार आदर करत, सन्मान करत आणि त्यांनी जी बोधपर मंडळीला उद्देशून प्रीती संबंधाने फार पहिल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, खोट्या संदेशांबद्दल लिहिलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांचे सहकारी त्या सगळ्यांचा उल्लेख योहानाने केलेला आहे. त्या कामामध्ये त्याने त्याला जे मदत केली, जे सहकार्य केलं, त्यांचे उपकार तर कधी विसरलं नाही. आणि म्हणून आवर्जून या पत्रामध्ये या योहानाने त्याच्याबद्दल फार चांगल्या गोष्टी उल्लेखलेल्या आहेत. आज आपण या 3 चरित्राचा थोडक्यामध्ये मनन करत असताना जे 11 वचन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये योहानाने या गायसला लिहिलेलं आहे की प्रिय बंधू, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलं नाही. आता गायसाठी ही 2 उदाहरणं या योहानाने उल्लेख केलेले आहेत. आणि त्यामध्ये पहिलं उदाहरण दियत्रफेसचं दिलेलं आहे आणि दुसरं उदाहरण देमेत्रियाविषयी. एक चांगलं उदाहरण आहे, एक अतिशय वाईट उदाहरण आहे. आणि म्हणून तो गायसला सांगत आहे की बंधू, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे. 2 एक्झाम्पल त्याच्यासमोर ठेवलेले आहेत की त्याला अधिक चांगलं करण्यासाठी प्रेरणा मिळावी, म्हणून तो म्हणतो वाईटाचं अनुकरण करू नको, तर चांगल्याचं अनुकरण कर. हा गायस इतका चांगला मनुष्य आहे, मंडळी त्याच्या घरामध्ये जमत आहे, मंडळीचा पाहुणचार आदरातिथ्य तो आपुलकीने करत आहे. अनेक प्रभूच्या दासांसाठी त्याचं घर सतत उघडं आहे. सुवार्तेसाठी पौलाबरोबर सहकार्य तो करायचं कधी थांबवलं नाही. आणि खास करून योहानाने त्याचा बाप्तिस्मा केलेला आहे, म्हणजे आध्यात्मिक जन्म त्याला दिलेला आहे. आणि म्हणून योहान त्याच्याबद्दल लिहितो की माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो. आध्यात्मिक हा मुलगा सत्यामध्ये चालत आहे आणि तो म्हणतो हे ऐकून मला अतिशय आनंद होतो, तितका दुसरा कशाने होत नाही. आणि त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की सत्य म्हणजे पवित्र आत्मा, सत्याने देखील त्याच्याबद्दल आणि या देमेत्रियाबद्दल चांगली साक्ष दिलेली आहे. याचा अर्थ त्यांचं जीवन इतकं चांगलं होतं गायसचं की सत्यामध्ये चालणारं, कोणत्याही प्रकारची लबाडी नाही, असत्य त्याच्यामध्ये नाही. आणि हे ऐकून तर या योहानाच्या पहिल्याही पत्रामध्ये देवाची मुलं सत्यामध्ये चालतात तर देवाला आनंद होतो. देव
असं म्हटलं की सत्य आहे, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आता सत्य म्हणजे पवित्र आत्मा, आणि सत्याने त्याच्याबद्दल साक्ष दिली. याचा अर्थ असं म्हटलं आहे की पवित्र आत्मा स्वतः सत्य आहे, आणि ज्यांच्या ठाई देवाचा आत्मा आहे ते सत्यामध्ये चालतात, सत्यतेने बोलतात, वागतात, आणि त्यामुळे देवाचं गौरव होतं. आणि जो आध्यात्मिक पिता त्याला पण त्याच्यामुळे फार आनंद झालेला आहे. सत्यात चालणारा, मंडळीचं सतत आदरातिथ्य करणारा, आणि विशेष बाब म्हणजे आत्मिक त्याची स्थिती जी आहे ती सुस्थिती आहे. बाहेर असं म्हटलं की मनुष्याचं 2 जीवन आहेत. एक बाह्य स्वरूपी प्रगट होणारं म्हणजे आदरातिथ्य करणं, मंडळीसाठी या सर्व चांगुलपणाच्या गोष्टी करणं, ती दिसणारी बाब आहे. पण आतली जी बाब आहे आत्मिक, ती दिसत नाही. परंतु योहान त्याच्याबद्दल लिहितो की तुझा आत्मा सुस्थितीत आहे. म्हणजे आध्यात्मिक बाबतीमध्ये तो कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर असं लवलेश नाही, तो चांगल्या प्रकारचं जीवन जगणार आहे, वर्तन करणार आहे. असं म्हटलं की हे इतकं चांगलं कॅरेक्टर आहे. आणि या गायससाठी योहानाने इतके चांगले शब्द उल्लेख केलेले आहे. आध्यात्मिक बाबतीमध्ये त्याला सुस्थिती होती, आणि पाऊल हा योहान त्याच्याबद्दल लिहितो की सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. अनेकांचं म्हणणं आहे कदाचित त्याला शारीरिक काही त्रास होता, आजार होता, आणि पाऊल त्याच्यासाठी प्रार्थना करतो की त्याला आध्यात्मिक जसं चांगली सुस्थिती आहे, निरोगी आहे, त्याला देहाला पण चांगलं आरोग्य असावं म्हणून तो प्रार्थना करत आहे. या ठिकाणी आम्ही ह्या कॅरेक्टरचा विचार करत असताना आमच्यासाठी आता ह्या गायसाठी 2 एक्झाम्पल आहेत, चांगलं आणि वाईट. पण आमच्यासाठी 3 उदाहरणं आहेत. 2 चांगले आहेत आणि 1 वाईट आहे. आणि या ठिकाणी योहान म्हणतो की वाईटाचं अनुकरण करू नका, तर चांगल्याचे अनुकरण करा. म्हणून चांगलं जे आहे ते गायसचं आपल्यासाठी एक्झाम्पल आहे की हा गायस तुमच्या आणि माझ्यासाठी एक असं म्हटलं की इतका आदर्श सेवक आहे. आपलं घरदार त्याने मोठेपणा बडेजाव किंवा माझी वार्ता त्याने पसरवली नाही की मी इतकं करतो मंडळीसाठी, मी इतका झटतो, इतक्या लोकांचा पाहुणचार करतो, मी सगळा खर्च उचलतो, मी योहानाला मदत करतो, मी त्याला मदत करतो. कुठल्याही बाबतीमध्ये त्याने असं गर्विष्ठपणा आणलेलं नाही. आणि म्हणून असं म्हटलं की ह्या गायसबद्दल आम्हाला या इतक्या चांगुलपणाच्या गोष्टी वाचायला मिळतात. तो काळ कठीण होता ख्रिस्ती मंडळीसाठी, भयानक छळाचा काळ होता. आणि जे कोणी अशा प्रकारे आपलं घर उघडं ठेवतील सुवार्तेसाठी, मंडळीसाठी, त्यांनाही त्रास व्हायचा. जे फिरते सुवार्तिक आहे त्यांच्या पाठीशी लोक लागलेले असत, त्यांना आपल्या घरामध्ये ठेवणं, स्वीकारणं, त्यामुळे पण कठीण प्रसंग ओढून घेण्यासारखं होतं. तरी तो अगदी मोठ्या मनाने त्यांना जवळ करत होता. अतिशय चांगलं उदाहरण आहे गायसचं. दुसरं आहे आणि 9व्या वचनापासून 9, 10, 11 9 आणि 10 या 2 वचनामध्ये दिएत्रफेस. आता ज्याच्या घरामध्ये मंडळी जमते तो गायस, लोकांचा आदरातिथ्य करणारा, पाहुणचार करणारा, सगळ्या मंडळीची व्यवस्था करणारा, सेवा कार्य करणारा, योहानाचाही अतिशय जवळचा तो आध्यात्मिक पुत्र मानलेला. परंतु त्याच्या घरामध्ये जी जमणारी मंडळी, त्या मंडळीचा एक पुढारी, त्याच्याबद्दल इथं लिहिलेलं आहे. मी मंडळीला थोडेसे लिहिले. आता पहिल्या पत्रामध्ये त्याने मंडळीला हे लिहिलेलं आहे. परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दिएत्रफेस हा आमचा स्वीकार करत नाही. हा दिएत्रफेस असं म्हटलं की त्या काळातल्या सुवार्ता प्रसार कार्यामध्ये अनेक लोक परिवर्तन पाहून येत होते. अनेक लोक स्वतःला ख्रिस्ती होऊन मंडळीमध्ये येत, आणि मंडळीमध्ये एखादं स्थान मिळालं, मंडळीमध्ये त्याला काही पुढारी पण मिळालं की ते वृत्ती त्यांची बदलून जाते. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की ह्या दिएत्रफेस बदल हा आमचा स्वीकार करत नाही. याचा अर्थ योहान ज्याची प्रतिष्ठा इतकी मोठी आहे तो प्रेषित आहे, आणि प्रेषित असून
असं म्हटलं की त्या मंडळीत त्या काळातील या वावरणाऱ्या विश्वासणाऱ्यांचा एक सर्वात सिनियर मोस्ट असा तो दास होता आणि त्याला पण तो स्वीकारत नाही. याचा अर्थ किती कठीण ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. जो आध्यात्मिक मुलगा गायस, त्याच्या घरामध्ये मंडळी जमती, त्या मंडळीचा वडील त्या मंडळीमध्ये अग्रगण्य ज्याला बनवलेला आहे. आता त्या ठिकाणी लालसा धरणारा दियत्रफेस असं म्हटलेलं आहे, पण तो असं म्हटलं लालसेपोटी स्वतःला त्याने ते पद मिळवून घेतलेलं आहे. आता आपल्या मंडळांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. बिलिव्हर्स असेंब्ली ज्याला म्हटलेलं आहे, ब्रदर अँड चर्चेस, त्या ठिकाणी 2-3 कुटुंबाची जरी मंडळी असली तरी एल्डर जो आहे, मंडळीचा वडील जो आहे, अध्यक्ष जो आहे, तो त्या मंडळीचा पुढारी राहतो. आणि त्या काळातील मंडळांमध्ये ते पद फार मोलाचं होतं. आता इंग्लिशमध्ये त्याला बिशप, त्याला वेगळ्या प्रकारच्या उपमा पण दिलेल्या आहेत. हा व्यक्ती त्या मंडळीमध्ये कसा शिरला आपल्याला माहीत नाही, परंतु असं म्हटलेलं आहे की या सगळ्या वचनांवरून योहान ज्या अर्थी लिहितो आणि योहान त्याच्याबद्दल आणखी काय म्हणतो, यामुळे मी आलो तर तो जी काही कृत्य करतो त्यांची मी आठवण करून दे. योहानाला माहीत आहे ह्याचं काय कटकारस्थान चालू आहे, काय काय तो करत आहे. तो म्हणतो की तो आम्हाविरुद्ध द्वेषबुद्धीने बाष्कळ बडबड करतो. द्वेषबुद्धीने इतका पेटलेला आहे द्वेषाने की योहानाची निंदा करायला, योहानाविरुद्ध बोलायला आणि त्याचा द्वेष करायला पण तो घाबरला नाही. बाष्कळ बडबड जिथं जाईल तिथं ज्याला त्याला तो पसरवत गेला. आणि एवढंच नव्हे तर तो बंधुजनांचा स्वीकारही करत नाही. बंधुजनांचा म्हणजे मंडळीतील जे विश्वासणारे आहेत त्यांचाही तो स्वीकार करत नाही. जे प्रभूचे दास या सुवार्तेसाठी बाहेर पडलेले आहेत, अनोळखी आहेत, अशांना घरात घेत नाही. उलट जे लोक त्यांना जवळ करतात, आपल्या घरामध्ये स्थान देतात, त्यांना तो मंडळी बाहेर घालून देतो. जे स्वीकार करणारे मंडळीतले लोक आहेत, चांगले ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, त्यांना ह्या लोकांबद्दल सहानुभूती वाटते. हे प्रभूचे दास आहेत, प्रभूसाठी त्यांनी सर्व सोडलेले आहे, त्यांना गरज आहे आपल्या सहकार्याची, आपल्या पाहुणचाराची, आपल्या मदतीची. आणि ज्यांनी अशांना घरात घेतलेला आहे त्यांना तो डायरेक्ट मंडळीतून काढून टाकतो. आता ही गोष्ट असं म्हटलं की या दियत्रफेसबद्दल लिहिलेले आहे योहानाने, ही काही चांगली बाब नाही. तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही. तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो आणि मंडळी बाहेर घालून देतो. अगदी मंडळीतून काढून टाकतो, बाहेर घालून देतो. याचा अर्थ या दियत्रफेसच्या बद्दल योहान असं म्हटलं की तो कोणाचाच अधिकार मानायला तयार नाही. स्वतःच स्वयंभू तो अधिकारी बनलेला आहे. आणि त्याच्यामुळं काय म्हटलेलं आहे की स्वतःकडे त्याने सर्व अधिकार घेतल्यामुळे प्रथम स्थान, आपल्याला पवित्र शास्त्र बायबलची वचनं मत आहे 23, 12, मार्क 10, 13, 43, 44 हे जर वाचले तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण माहीत आहे. जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल. एवढंच नव्हे तर येशू ख्रिस्ताने ज्या ज्या गोष्टीबद्दल शिकवलं ते सगळं विसरून गेलेलं आहे आणि स्वतःला उंच करण्यासाठी हा हाप आपलेला आहे. पूर्णपणे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तो वाईट पुढारी आहे. आणि दियत्रफेसने इतर लोकांना इतक्या प्रकारची हीन वागणूक दिलेली आहे की असं म्हटलं की त्यांच्यामुळं जे मंडळीमध्ये येणारे चांगले कुटुंब त्यांनाही बाहेर घालून दिलं. म्हणजे अतिशय उद्धटपणा त्याच्यामध्ये होता. दुष्ट कार्य त्याचं होतं. देवाच्या मंडळीमध्ये देखील असं कधी कधी नेतृत्व होतं. कधी कधी असे लोक येतात आणि मग त्याच्यामुळे फार वाईट परिणाम होतो. सगळीकडे पसरून जातं, अरे ती असेंब्ली त्या मंडळीमध्ये जावायला नको, तो त्यांचा पुढारी त्यांचा अमुक असा आहे तसं आहे. आणि मग जे त्याचे वडील लोक आहेत त्यांचा पण तो आदर करत नाही, मान करत नाही. आणि त्याच्यामुळं असं म्हटलं की फार
वाईट इफेक्ट. आता वचनं वाचायला वेळ नाही. एफेस 5:1-2, पहिले योहान 2:29, 3 अध्याय 6. याचा अर्थ देमेत्रियाचा उल्लेख या वचनांमधून जो केलेला आहे त्याच्या उद्धटपणामुळे, त्याच्या दुष्ट कार्यामुळे, त्याच्या अशा गैरवर्तनामुळे मंडळीवर वाईट परिणाम झालेला आहे. आणि गायसला हा योहान म्हणतो चांगल्याचं अनुकरण कर, वाईटाचं करू नको, याच्यासारखं बनू नको, तसं तू लालसा धरू नको मोठेपणाची, लोकांशी असं बिहेवियर तू करू नको. तू जे करत आहे, जे चांगलं तू करत आहे ते करत राहा. आणि मग दुसरं जे एक्झाम्पल योहानाने देमेत्रियस याच्यावर लिहिलेलं आहे 3 आणि 4 या वचनामध्ये. असं म्हटलेलं देमेत्रिय हा जो आहे त्याच्याविषयी सर्वांनी चांगली साक्ष दिलेली आहे. सर्वांनी चांगली साक्ष दिलेली आहे 12 वचनामध्ये. सर्वांनी व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिलेली आहे. स्वतः सत्याने म्हणजे सत्य कोण आहे? तो पवित्र आत्मा. आणि त्या सत्याने म्हणजे पवित्र आत्म्याने देखील साक्ष दिलेली आहे. आणि आम्हीही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे. म्हणजे योहान देखील साक्ष देतो की हा देमेत्रियस हा अतिशय चांगला माणूस आहे. पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीमध्ये आम्ही सत्यतेने चालतो, कोणत्या प्रकारची लबाडी नाही, असत्य नाही, इतकं चांगलपणाचं जीवन हा देमेत्रिय मंडळीमध्ये जीवन जगणार होता. आणि म्हणून असं म्हटलं की इतरच पण चांगली साक्ष देतात. योहान साक्ष देतो, पवित्र आत्मा साक्ष देतो. याचा अर्थ तो व्यक्ती एक आदरणीय, एक असं म्हटलं की आमच्यासाठी गुड एक्झाम्पल आहे. आणि म्हणून वाईट पुढारीपणापेक्षा जे चांगलं कॅरेक्टर आहे आमच्या डोळ्यासमोर त्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. योहानाने इशारा दिलेला आहे आणि या पुढारीपणाबद्दल, वाईट पुढाऱ्याबद्दल. आमच्या बाबतीमध्ये असं जर विचार केला तर असं म्हटलं की आम्ही प्रभूच्या कार्यामध्ये चालत असताना, मंडळांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना आम्ही एक चांगलं उदाहरण जगासमोर ठेवलं पाहिजे. ज्यामुळे असं म्हटलं की आपलं अनुकरण करण्यासाठी, आपलं उदाहरण घेण्यासाठी आणि जे चांगलपणाचं कार्य आहे ते इतरांनी पण करण्यासाठी प्रवृत्त व्हावं आणि ह्या मार्गाने चालावं, अशी आपल्या आचरणाकडून आपण साक्ष दिली पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की ख्रिस्ती लोकांचं जीवन हे 5वं शुभवर्तमान आहे. 4 शुभवर्तमान आहेत आणि 5वं शुभवर्तमान आपल्या पाठीवर लिहिलेलं आहे. या देमेत्रियबद्दल लिहिलेलं आहे. तो एक चांगला पुढारी आहे आणि चांगला करणारा देवापासून आहे. पण वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलं नाही. या दियत्रपेसबद्दल लिहिलं आहे, त्याने देवाला पाहिलं नाही, ओळखलं नाही. आणि देवाची ओळख नसलेले असे देखील पुढारी असू शकतात. अनुकरणीय पुढारी होण्यासाठी देवाने आम्हाला बोलावलेलं आहे. ती मोठी मानाची, सन्मानाची, हुद्द्याची जागा असो किंवा नसो, साधी सेवा, नम्रतेने सेवा करण्यासाठी प्रभूने आम्हाला बोलावलेलं आहे. कारण तो म्हणतो मी जो आलो आहे तो मनाचा लीन आणि सौम्य आहे. त्याने इतकी नम्रतेने सेवा केली, शिष्यांचे पाय धुतले आणि आपल्या जीवनाने उदाहरण घालून दिलेलं आहे. अनुकरणीय पुढाऱ्यांचं हे चरित्र आहे. त्यांनी येशूचं अनुकरण करावं, तो आदर्श इतरांना घालून द्यावा. म्हणून आपण एक चांगलं उदाहरण बनण्यासाठी देवाच्या आत्म्याने मार्गदर्शन किंवा प्रेरणा मिळून तसं वागावं. चांगल्या उदाहरणाचे लोक आपल्याला नेहमी भविष्यामध्ये साक्ष देतात. आपण जे जुन्या काळातून किंवा या जगातल्या अनेक सेवकांची उदाहरणं देतो, चांगलं त्यांनी प्रभूचं कार्य केल्यामुळे. पण वाईट करणाऱ्यांची आठवण पण राहत नाही. आणि म्हणून आपण सांभाळूया स्वतःला. आणि या योहानाच्या या 3ऱ्या पत्रातून या 3 उदाहरणावरून जे 2 चांगले आहेत त्यांचं अनुकरण करू, जे वाईट उदाहरण आहे त्याचं आपण अनुकरण करणार नाही. देवबाप करू. या वचनांच्याद्वारे आपल्याला आशीर्वाद देऊ. आज प्रेरणादायी देवाचं हे पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. आलेल्या वचनाचा स्वीकार करूया आणि ज्या लिडरशिप क्वालिटीज होत्या
आणि हे दोन जे चरित्र आमच्या समोर दिसले, या दोन्ही चरित्रांकडे पाहून हेच आम्ही शिकतो की आम्ही चांगल्यामध्ये असावं, चांगल्याच्या बाजूने आम्ही आपलं जीवन जगावं. बाळासाहेबांचं आजच्या सकाळच्या सेवेसाठी मी आभार मानतो. सोबतच प्रियांनो, आपण पावसासाठी प्रार्थना करूया. वातावरण आहे आणि आपल्या डॅमलाही पुष्कळ कमी झालेलं आहे पाणी, तर त्यासाठी आपण पावसासाठी विशेष प्रार्थना करू. यासोबतच मंडळीतल्या आजारी प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी अश्विनी यशवंत वसावे हिचा जन्मदिवस आहे. तिला आपण मंडळीच्या वतीने शुभेच्छा देऊया. प्रभू आपली कृपापूर्व. आदरणीय देठे पाळक साहेब, तुम्हाला मी विनंती करणार आहे की पुढे या आणि सगळ्यांच्या वतीने आपण प्रार्थना करा. यावेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सर्वशक्तिमान प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद दे बापा. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. दे बापा, तुझ्या निवडलेल्या दासांकरवी तू आम्हाशी बोललेला आहेस. आणि खरोखर प्रभू परमेश्वरा, जे पवित्र शास्त्रातून दे बापा असं मनन आणि चिंतन होते, त्यानुसार जो बोध प्रभू परमेश्वरा आम्हास देण्यात आलेला आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे, दे बापा खरोखर त्यातून आम्ही प्रेरणा घ्यावी. आणि प्रभू परमेश्वरा, मंडळीत प्रभू परमेश्वरा आम्ही कसा असावं, आमच्या कुटुंबात आम्ही कसा असावं, कशा प्रकारे दे बापा तुला शोभेल साजेल, तुझ्या वचनाला अनुसरून आम्ही जीवन जगावं. आणि खरोखर प्रभू या सर्वांसाठी तू आम्हाला दे बापा मोठा आशीर्वाद दे. मी प्रार्थना विनंती करतो प्रभू परमेश्वरा, ज्या विशेष विनंती आणि प्रार्थना आलेल्या आहे प्रभू, ज्या प्रियांचा वाढदिवस आहे अश्विनी यशवंत वसावे, यांच्यावर तू दया कर, कृपा कर. त्यांना प्रभू परमेश्वर मोठा आशीर्वाद दे, उत्तम आरोग्य दे, तुझं गौरव त्यांच्याद्वारे होऊ दे. त्याचप्रकारे प्रभू परमेश्वरा मी प्रार्थना करतो चर्च काउन्सिल, डायरेक्टर, अध्यक्ष, सचिव आणि संपूर्ण एसीची सेवा, एसीच्या मंडळ्या आणि संपूर्ण शाळा, विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद, सर्वांवर तू दया कर, अनुग्रह कर, कृपा कर, आरोग्य दे, तुझं गौरव होऊ दे. आणि तुझी सुवार्ता सर्व माध्यमातून प्रभू परमेश्वर इतरांच्या जीवनात जाओ, अशा मी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रकारे प्रभू परमेश्वरा मी प्रार्थना विनंती करतो, आम्हाला अत्यंत गरज आहे पावसाची. संपूर्ण शेतकरी वर्ग प्रभू तुझ्याकडे आशा लावून पाहत आहे. प्रभू परमेश्वर आकाशाकडे त्यांची दृष्टी लागलेली आहे. खरोखर दे बापा तू सर्वांवर अनुग्रह कर, कृपा कर आणि उत्तम रीतीचा पाऊस आम्हा सर्वांना दे, जेणेकरून प्रभू तुझं गौरव होईल आणि सर्वांना उपलब्ध होणार अन्नधान्य प्राप्त होईल, असं होऊ दे. हे बापा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन स्वाधीन होतो. प्रिय तारक प्रभू येशू ख्रिस्त आमचा अवतारक, याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना विद्या तुला सादर करतो म्हणून तू आहे. आमेन. सर्व मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि त्यानंतर रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब पुढे येतील आणि सगळ्यांना प्रभूचा आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य आहे, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास सोडून सोडतो तसेच तो आमची गुन्हे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, एसी चर्च ट्रस्ट आणि एसी चर्चेस मंडळ्या यांच्या सर्व कार्याबरोबर, विशेष करून आज ज्यांचे वाढदिवस आहे त्या प्रियजनांबरोबर आणि देवाचं निवडलेली राशी आज बरोबर आता आणि सदा सर्वकाळपर्यंत असो. आमेन. Krista, pavitra shanti satprete, shobha, saundarya majhiya divani, Yeshu, pavitra tu, shuddha
सूचना आहे. उद्याचं मनन जे आहे ते रेव्हरंट एल पी वळवी पाळासाहेब